आज गडचिरोली जिल्हा वर्धापन दिन. जिल्हा निर्मितीला आज 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. 44 वर्षांच्या या प्रवासात गडचिरोलीने अनेक क्षेत्रात विकासाची पावलं टाकली आहेत. मात्र आदिवासी बहुल आणि भौगोलिकदृष्ट्या आव्हानात्मक असलेल्या या जिल्ह्याच्या विकासाला आणखी वेग देण्याचं मोठं आव्हान प्रशासनासमोर आहे. आरोग्य, शिक्षण, शेती, रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या विकासासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन नेमका काय आहे? दुर्गम आणि आदिवासी भागातील नागरिकांपर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी कोणती नवी धोरणं राबवली जाणार? गडचिरोलीच्या भविष्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचं व्हिजन काय असणार आहे? या सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांवर गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्याशी आमचे प्रतिनिधी महेश गुंडट्टीवार यांनी संवाद साधलाय. 26 ऑगस्ट 1982 मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. आज गडचिरोली जिल्ह्याला 44 वर्ष पूर्ण झाले आहेत. एकूणच आपल्यासोबत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविशांत पंडा सर आहेत. सर, काय सांगाल, आपल्या कार्यकाळात असा कुठला काम झाला गडचिरोली जिल्ह्यात जे अत्यंत आपल्यासाठी महत्त्वाचं असेल? गडचिरोली जिल्ह्यात आता खूप विकासात्मक काम आपण करतोय. पायाभूत सुविधाचा विषय असो किंवा एक उदरनिर्वाह आजीविका तयार करण्याचा विषय असो, याच्यामध्ये आपण प्रयत्नशील आपण आहोत. आणि आपण जे जे काम करतोय याचा जो इम्पॅक्ट आहे ते काही महिन्यात किंवा काही वर्षात ते आपल्याला दिसणार आहे नक्की. पण याच्यासाठी जेवढे गडचिरोली वासी आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पण सहभागाची आवश्यकता आहे. आता काल आपण जो FDCMचा आपण जो उद्घाटन केलं, नाविन्यपूर्णमध्ये आपण 7-8 आजीविका क्लस्टर्स घेऊन तिथे रोजगार आता निर्मिती केलेला आहे मागील 1.5 वर्षात. आपल्याकडे भरपूर जे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स होते, तिथे फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफचे क्लिअरन्सेसचे इश्यूज होते, ते आपण दूर केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी आता काम प्रगतीपथावर आहे. त्याचा पण जो इम्पॅक्ट आहे ते आपल्याला 1-1.5 वर्षात ते दिसणार. तो अशा एकंदरीत रोजगार आणि पायाभूत सुविधा याच्यावर आपला भर आहे आणि नक्की याच्यामध्ये खूप सुधार दिसणार आहे. एकूणच आरोग्य, शेती आणि शिक्षण यावर आपला भविष्यात कुठला प्लॅन राहणार आहे गडचिरोलीसाठी? नाही, आज जसं आपण खमनचिरूला आश्रमशाळेला व्हिजिट केलेलं आहे, अतिशय सुसज्ज इथे बिल्डिंग तयार झालेला आहे. विद्यार्थ्यांसाठी सायन्स लॅब अतिशय चांगला एक तयार झालेला आहे. आता हे सगळं बाब करताना मेंटेनन्स एक अतिशय महत्त्वपूर्ण विषय आहे. ते आश्रमशाळा असो, आपला आरोग्य व्यवस्था असो, प्रत्येक ठिकाणी तो त्याच्यामध्ये आपले जे स्टाफ आहे, आपले जे किरकोळ दुरुस्ती वगैरे ज्याची गरज राहत आहे त्याच्यावर नियंत्रण कसं ठेवता येईल, म्हणजे बारकाईने लक्ष घालून छोटी छोटी जे बाब आहे ते फोकस करून मेंटेनन्स कसं व्यवस्थित ठेवायचंच आहे त्याच्यावर फोकस करणे फार आवश्यक आहे. आरोग्य व्यवस्थामध्ये आपण काही मॉडेल PHCs आपण बनवतोय. आपण NCOS मध्ये आता नॅशनल लेवलपर्यंत आपण गेलेलो आहे. आपले 3 मेडिकल सेंटर नॅशनल क्वालिटीमध्ये नॅशनल लेवलपर्यंत गेलेलं आहे. पण अशा प्रकारच्या छोटे छोटे पायलट करून बाकी लोक पण ते प्रोत्साहित होणार आणि ते पण तशा प्रकारच्या बेस्ट प्रॅक्टिस तयार करणार. अशा प्रकारच्या आरोग्य, शेती आणि शिक्षण याच्यामध्ये आपला हे प्रयत्न राहणार.